विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या वाढदिवसानिमित्त 50वी नाशिक श्री 2026 स्पर्धा उत्साहात संपन्न। सविस्तर वृत्तांत। सिडको परिसरातील राजे संभाजी महाराज स्टेडियम अश्विननगर येथे विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन नाशिक यांच्या वतीने 50वी सिनियर नाशिक श्री 2026 जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यामध्ये 50वी सिनियर, 7वी मेन्स फिजिक, 9वी मास्टर्स, 15वी फिजिकल चॅलेंज आणि 9वी वुमन्स बॉडी बिल्डिंग अशा विविध गटातील स्पर्धा पार पडल्या। सायंकाळच्या सत्रात झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील नामांकित बॉडी बिल्डरांनी आपल्या क्रीडा शरीरयष्टीचे प्रदर्शन करत उपस्थित नाशिककरांची मने जिंकली। या जन्मदिनाचे औचित्य केवळ क्रीडा स्पर्धेपुरते मर्यादित न ठेवता विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या मार्गदर्शनाखाली अश्विननगर परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। यामध्ये भव्य रक्तदान शिबिर, रुग्णवाहिकेचे ॲम्ब्युलन्स लोकार्पण, 5000 वृक्षरोपणाचा संकल्प आणि क्रिकेट टुर्नामेंटचे यशस्वी आयोजन करण्यात आले। आर्या क्रिकेट क्लबच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी आणि केक कापून वाढदिवसाचा जल्लोष करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली। या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहर प्रमुख सुनील केदार, नगरसेविका किरणताई गामणे, कविताताई नाईक, नगरसेवक मुकेश शहाणे, किरण भाऊ राजवाडे, नितीन दातील, बापूसाहेब पवार, सरपंच रेवाडी धुळे, आबासाहेब पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मंगलताई सोनवणे, सुमनताई पट्टे बहादूर आणि अभय नेरकर यासह राजकीय, सामाजिक, उद्योग व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्पर्धेत सहभागी प्रत्येक खेळाडूला प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले। तर नाशिक श्री 2026 चा किताब पटकावणाऱ्या विजेत्याला आणि प्रत्येक गटातील विजेत्यांना विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या वतीने रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। या संपूर्ण सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉक्टर संजय मोरे, असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी भाऊदास सोनवणे, गौरव शिंदे तसेच आर्या क्रिकेट क्लब आणि गोल्ड बॉडी झॉन युनिसेक्स जिमच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। शौर्य रणरागिणी न्यूजसाठी अनिल केदारे, विशेष प्रतिनिधी। आजचा जो कार्यक्रम झाला बॉडी बिल्डिंगचा, त्यामध्ये सहभाग घेतलेल्या सगळ्या खेळाडूंचं मी मनापूर्वक आभार मानतो। नाशिकश्री ही जी स्पर्धा होती ती 50वी होती आणि ती आम्ही राजे संभाजी महाराज स्टेडियम यावरती भरवण्याचं ठरवलं होतं आणि लोकांचा प्रतिसाद आत्ता जो मिळाला त्यावरतून असं वाटतं की अजूनही नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ही नाशिकश्री आपण भरू शकतोय। तर या नाशिकश्री तर आम्ही दरवर्षी भरवणारच आहे, पण या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रश्री पण ही नाशिकमध्ये भरवणार आहोत। येत्या काही दिवसातच त्याची तारीख पण तुम्हाला कळेल आणि स्पोर्ट्समध्ये आमचं योगदान असतंच आणि असंच योगदान आम्ही देत राहू स्पोर्ट्समध्ये। मग ते बॉडी बिल्डिंग असू द्या, क्रिकेट असू द्या, कबड्डी असू द्या, या सगळ्या खेळाडूंना आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा असतात आणि आम्ही त्यांना प्रोत्साहन देत असतो। थोड्या काळातच आम्ही रक्तदान शिबिर आमच्याकडनंच माझ्याकडनं एक ॲम्ब्युलन्स मी डोनेट करणार आहे, जेणेकरून गरिबांसाठी ती असेल। त्यानंतर आम्ही वृक्षरोपण पण जवळपास 5000 झाडं आम्ही लावणार आहोत। त्यासाठी आम्ही फॉरेस्टकडे जागेची मागणी करणार आहोत। या सगळ्या अशा संकल्पना आमच्या मनामध्ये आहेत आणि या सगळ्यांचा प्रतिसाद असेल तर आम्ही हे सगळं करूयात पुढे जाऊन। धन्यवाद। आज या ठिकाणी बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन नाशिक आपले विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या वाढदिवसानिमित्त 50वी सिनियर नाशिक श्री ही बॉडी बिल्डर आणि फिटनेस असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केलेली होती। या वाढदिवसानिमित्त विशाल भाऊंनी जो स्तुत्य उपक्रम आज या ठिकाणी ठेवला आणि एक आदर्श युवकांना घालून दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने विशाल भाऊचं जाहीर अभिनंदन करतो। कारण आज आपण बघतो युवक वाढदिवस कसे साजरे करतात
कोण गोव्याला मित्रांना घेऊन जातं, कोण मित्रांना दुबईला घेऊन जातं, आता तर काही मित्र थायलंडला पण घेऊन गेल्याचं मी ऐकलेलं आहे. परंतु एक चांगली अशी संस्कृती विशाल भाऊंनी आज रुजवली, त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं जाहीर अभिनंदन करतो. ज्यावेळेस मी ही स्पर्धा पाहायला बसलो होतो, काही मला माहित नाही, मी पण पूर्वी तालमीत जायचो, आता हे झालंय, आता माझं 62 चालू आहे. मी पण व्यायाम करतो विशाल भाऊ, 8 किलोमीटर सायकलिंग करतो, पहाटे 4ला उठतो. आणि काय मला काही माहित नाही, परंतु ज्यावेळेस ते दाखवत होते त्यावेळेस मी विशाल भाऊंना सांगितलं का हा मुलगा पहिला येईल, आणि तो पहिला आला. कारण मी पण व्यायाम करतो लहानपणापासून, आत्ताही करायची सवय आहे मला. आणि माझी एक विनंती राहील विशाल भाऊला की पुढच्या वाढदिवसाला राज्यकर्ते जे राजकारणी आहेत ना त्यांच्यासाठी ही स्पर्धा ठेवा. कारण शारीरिक फिटनेस असल्यावर मेंटली पण फिटनेस असतो, हा माझा अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही ती पण एक स्पर्धा ठेवा, मी त्या स्पर्धेत पहिला स्पर्धक म्हणून सहभागी होईल अशी तुम्हाला विनंती करतो. पुन्हा एकदा तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही एक चांगला उपक्रम युवकांपुढे ठेवला, युवकांनी सर्वांनी त्याचा आदर्श घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय श्रीराम, जय भारत. मैं नासिक से आया हूँ फिटनेस लेके जिम है. मेरे सर का नाम है अबीब सैयद और मैं नासिक से हूँ. और अभी 2025 में मैंने 3 बार टाइटल जीता है. और ये मेरे सर है, इन्होंने यहाँ तक मुझे लेकर आया है यहाँ पर, और इनका बहुत सपोर्ट है, तो यहाँ तक आया हूँ मैं. थैंक यू सर. आज आपने कौन सा खिताब जीता? आज मैंने 2026 नासिक श्री जीता है मैंने. किसने आयोजित किया था? ये सर ने आयोजित किया था, बाउदा सर ने.